श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी आमच्या घरी निवासी जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। डोक्यात एकच तारीख सध्या फिरतीये, ती म्हणजे 29 तारीख आत्ताची जुलैची, ती म्हणजे गुरुपौर्णिमेची तारीख. ती एवढी हृदयापर्यंत जाण्याचं कारण असं आहे कारण गुरुचा शोध घेणं फार कठीण होतं. कारण कोण गुरु आहे आणि त्याला खरंच गुरु का म्हणतात हेच मुळात कळत नव्हतं. इतका मोठा प्रश्न होता की लोक एखाद्या शक्तीला गुरु म्हणतात म्हणजे नक्की काय असतं आणि आपण कसं समजायचं की ते आपले गुरु आहेत. हा जो शोध होता ना हा फार कठीण होता आणि महाराजांना आयुष्यात येऊन फक्त 10च वर्ष झाले. मग महाराज जर आधी आला असतात तर कदाचित ज्या आयुष्यात गटांगळ्या खाल्ल्या तर कधी खायची वेळ आमच्यावर आली नसती. पण ते नेहमी म्हणतात की योग्य वेळ आल्याशिवाय योग्य गोष्टी घडत नाहीत. आणि जेव्हा महाराजांच्या शोधात मी कधीच गेले नाही, कारण शोधात कोणाला जायचं हेच कळलं नाही. म्हणजे असं म्हणतात ना की गुरु आपल्या शिष्याला पकडून आणतो, पकडून धरतो जवळ आणि त्याचा गुरु आणि त्याचं हे शिष्य गुरुचं नातं तो गुरुच निश्चित करतो. त्यामुळे तुम्ही पण बघतात की प्रत्येकजण स्वामी समर्थांचे शिष्य असत असं नाही आहे. कोणी शंकर महाराजांचा असतो, कोणी गोंदवलेकर महाराजांचा असतो. तर ही निश्चिती त्या गुरुनी केलेली असते, त्या व्यक्तीने नाही. हे कधी कळलं जेव्हा स्वामींनी जवळ घेतलं आणि आता मी तुझा गुरु आहे हे त्यांनीच नक्की केलं. पण हे तर समजायला पण फार कालावधी गेला की ते आपले गुरु आहेत. एक फक्त मनाला मोहणारी मूर्ती म्हणून फक्त महाराजांकडे बघितलं गेलं, लहान महाराजांकडे. तेव्हा ते म्हणतात ना प्रचंड संकटात होतो आम्ही, प्रचंड संकटात की खरंच काय करावं आणि काय नाही कळत नव्हतं. पण तेव्हा यांनी खूप मोठा आधार दिला, धीर दिला आणि मग तिथनं जे सुरू झालं मग कोणीतरी आयुष्यात आलं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की अरे जसं तुम्हाला अनेक लोक सांगतात की अरे तुम्ही पारायण करा, वाचन करा, नामस्मरण करा, अमकं करा, तमकं करा. आणि खरंच अशा सगळ्या गोंधळात कळत नाही की नक्की आपण काय करायचं. आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये जे आपल्याला शक्य आहे ते करायला सुरुवात केली. हा सगळा महत्त्वाचा मुद्दा. कारण एखादी गोष्ट कोणीतरी करायला सांगते आणि असं वाटतं आणि तो सांगतोय तू नाही केलंस तर तू संकटात जास्त अडकशील, तर असं नाही आहे. जे सहजगत्या करता येईल ते करायला सुरुवात झाली आणि तिथून सुरुवात झाली पारायण करायला. आणि पहिला अर्थात सगळ्यांनाच माहिती की पहिला शब्द नेहमी गुरुचरित्राच्या पारायणाचा येतो. तिथनं या आयुष्याला खरंच सुरुवात झाली आणि खूप अवघड वाटलं पारायण करणं. असं वाटलं कोणी सांगितलं आणि आपण काय ऐकलं. कारण जर 7 दिवस आपल्याला एकभुक्त राहायचे, खाली झोपायचे किंवा खूप कठोर त्यांनी करायचं आहे आणि असं लोक म्हणतात की ते पारायण केलं की आपण संकटातनं बाहेर येतो आणि हे तर पारायणच अवघड वाटतंय तर संकटातनं कधी बाहेर येणार. आणि हे सगळं करताना महाराजांचा परिचय जास्त वाढत गेला. जशी जशी पारायणाची संख्या वाढत गेली, अनेकदा पारायणं केल्या गेली, तेव्हा कुठे कुठे थोडेसे दत्त महाराज समजायला लागले. एक कण अजूनही म्हणेन की नाही समजले ते, पण कुठेतरी त्यांच्याबद्दलचे त्रिमुख का आहेत, त्यांची शक्ती का आहे आणि त्यांचं हे चौथं रूप का आहे इथपर्यंत कुठेतरी ते समजायला सुरुवात झाली. आणि नंतर हळूहळू एकाने सांगितलं की गुरु लीलामृताचं पारायण केलं तर आणखीन महाराज कळायला लागतील. हे खूप अवघड होतं. तुम्हालाही माहिती आहे की एखादं पारायण करणं खूप अवघड असतं किंवा एखादी शक्ती समजणं तर भयंकर अवघड आहे. इतकी सोपी गोष्ट ती नक्की नाही आहे. पण हळूहळू महाराजांनीच लीला करायला सुरुवात केली. अशा काही लीला की आम्ही धक्के बसायचे आम्हाला त्या लीला बघितल्यावरती. तसं पारायण पूर्ण करून घेणं ही त्यांची लीला होती, आमची नक्की नव्हती. कारण त्यांनी ते पूर्ण करून गेलं, त्यांची शक्ती होती. त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केली पादुका हा विषय कुठंतरी म्हणजे असं व्हायचं की महाराजांनी सांगितलं की पादुका घेऊन यायच्या, त्या कुठून आणायच्या काय, तो एक मोठा एक शोध होता. आणि मात्र महाराजांनी एक गोष्ट केली की पादुकांच्या शोधामुळे अनेक मठांमधल्या पादुकांचं दर्शन घेतलं गेलं. अनेक महाराजांच्या मठामध्ये फिरता आलं, दर्शन घेता आलं, अनेक देवळामध्ये महाराजांच्या जाता आलं. आणि हे जे होतं ना हेच महाराजांचं कदाचित फिरवणं होतं. आणि आता मी समजतोय का बघ. आणि आल्यावर परत म्हणालो नाही महाराज आम्ही फक्त बघून आलो, कदाचित आमची एक ट्रिप झाली.
तिथे गेल्यावर एवढंच कळलं की तुमच्या मूळच्या पादुका तिथे कुठेतरी आहेत, अमका अमका आहे, तुम्ही इथे बसायचं हे वटवृक्ष आहे किंवा अशा अनेक गोष्टी तिथे तुमच्या लीला घडल्या हे कानावर आलं. पण महाराजांनी हळूहळू अशा गोष्टी करायला सुरुवात केली की आपण एखादी गोष्ट त्यांच्यासमोर बोलायची आणि महाराज ती पूर्ण करायची. आता सुरुवात झाली महाराजांच्या लीलांना. जसं म्हणतात ना, मी जसं गमतीत आत्ता मावशींना म्हणलं की त्या पर्समध्ये खूप काही असतं आणि त्याचं एक अट्रॅक्शन असतं, तसं कधी कधी खाण्याचं पण अट्रॅक्शन असतं. आणि मग काहीतरी असं सहज मला त्याचं, अरे आज खूप दिवसात ना ही गोष्ट खाल्लीच नाही आणि कोणीतरी आणून ती द्यावी, आपण विकत नाही घ्यायची, ती कोणीतरी आणून द्यावी. आणि ती होती महाराजांची लीला. अरे आपण काहीतरी बोलावं आणि त्यांनी ते करावं. आणि मग असं लक्षात आलं की नाही, असं नाही आहे, त्यांना पाहिजे तर ते करतात, तुम्हाला पाहिजे म्हणून ते नाही करत. त्यांना असं वाटलं की ही गोष्ट तुझ्यापर्यंत आणून द्यायची तेव्हा ते आणून देणार. आणि मग काय झालं, या लीलामुळे असं वाटायला लागले की आपण मोठ्या मोठ्या गोष्टी पण मागायला सुरुवात करावी. अरे हे होतंय का, तर महाराज अमकं अमकं काम माझं नाही, काम नाही होत, गेले खूप दिवस झाले, अमकं झालं, महाराज तुम्ही एवढ्या एवढ्या करता. मग कोणतरी सांगितलं छोट्या छोट्या इच्छा महाराज पटकन पूर्ण करते. आणि मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण करायला ताकदीने तुमची भक्ती बघितली जाते. आता ती भक्ती आणायची कुठून, काय नाही, फक्त नामस्मरण करायचं. स्वामी तुमच्यावर विश्वास आहे, स्वामी तुमच्यावर प्रेम आहे आणि श्री स्वामी समर्थ या शब्दांमधली ताकद आहे. एवढ्यावरती बघा ना, ऐकताना कसं वाटतं, अरे बापरे किती सोपं आहे, पण अनुभवताना किती अवघड आहे. पण महाराजांनी जसं जसं हळूहळू त्यांच्या जवळ आणायला सुरुवात केली आणि नंतर पादुकांचा एक वेगळाच काय म्हणतात लीला दाखवली महाराजांनी, की या पादुका वटवृक्षाच्या आल्या आणि त्या महाशिवरात्रीला आल्या, ज्या ठिकाणी महाराज बसून आपल्या लीला दाखवत होते, आपले आशीर्वाद लोकांना देत होते, त्या ठिकाणच्या या पादुका. तेव्हा मात्र महाराजांनी सुरुवात केली की लोकांपर्यंत निरोप द्यायला सुरुवात केली की या ठिकाणी पादुका आल्या. आणि मग लोकांची सुरुवात झाली की आम्हाला दर्शनाला यायचं. आणि तेव्हा कळत नव्हतं की दर्शनाला येऊन ते काय करणार आहेत, काय नाही, दर्शन घेणार आणि जाणार. मग हळूहळू आपल्या प्रसादाला सुरुवात झाली. या सगळ्या लीला महाराज हळूहळू घडवत होते आणि हे कळण्याची बुद्धी खरंच आमच्यात नव्हती. आम्हाला फक्त वाटत होतं की एक प्रकृती आहे, एक गती चालली आहे की ते कोणी येत आहे, दर्शन घेत आहे आणि गुरुवारीच ही गोष्ट घडतीये. पण मात्र महाराजांनी अक्कलकोटच्या वाऱ्या सुरू केल्या. 1 महिना होत नाही तर महाराज बेचैन करायला सुरू. जसं असं म्हणतो ना की एखादी गोष्ट आवडती नाही मिळाली की माणूस जसं बेचैन व्हायला सुरुवात होते, तसं महाराजांनी केलं. आणि त्यांनी सुरुवात केली की जरा काही दिवस नाही गेले तर चला अक्कलकोटला या, चला अक्कलकोटला या. असं करून जवळजवळ दर महिना एकदा तरी, असं 10 ते 12 वर्ष, म्हणजे हा कालावधी काहीच नाहीये जेव्हा अनेक लोक अनेक वेळा अक्कलकोटच्या वाऱ्या करतात. पण तो जो आनंद होता की अक्कलकोटला गेलो आणि दर्शन घेतलं आणि परत आलो. तिकडे गेला की गंमत अशी व्हायची की ज्या कारणात जो आटापिटा आपल्या त्यांच्या नामस्मरणासाठी होता की मला हे मिळावं म्हणून, तिथे गेले की हा बाबा पूर्ण विसरवून टाकायची ती गोष्ट की तू आलीस कशाला अक्कलकोटला. आपण सगळं निश्चित करतो, खाली जसे प्रश्नाला मंडळी बसतात आणि त्यांचं माहिती असतं की वर येऊन काय विचारायचं आहे, तसंच अक्कलकोटला जाऊन आपण काय मागायचं आहे महाराजांकडे हे निश्चित पुण्यावरनं बसल्यावर सुरू व्हायचं. ते आपल्याला महाराजांना काय हे मागायचंच आहे, महाराजांकडनं मागायचं. आणि तिथं गेलं, गाभाऱ्यात महाराजांना बघितलं की सगळं संपलेलं असायचं. आणि अक्कलकोटच्या परतीच्या प्रवासात अरे महाराजांना मागितलंच नाही. पण इथे आल्यानंतर जेव्हा ती योग्य वेळ आली तेव्हा मात्र महाराजांनी ती लीला दाखवली आणि ते काम पूर्ण करून घेतलं. एक मात्र निश्चित होतं, महाराजांनी एकही स्वप्न अर्धवट ठेवलं नाही की हे पूर्ण झालं नाही. हां, जिथे तुमची कठोर परीक्षा आहे ती परीक्षा आहे. काही प्रश्नांना अजून आम्ही सुटलो नाही. गेले 10-10 वर्ष त्याच प्रश्नांमध्ये आम्ही अजून अडकलो. महाराज कसं होणार, कधी संपणार आहे, कंटाळा आला, जसे आपले नेहमीचे शब्द असतात की महाराज कंटाळा आला. महाराज म्हणले ती योग्य वेळ नाही आली, जी योग्य वेळ आली ती त्या प्रश्नातनं मी बाहेर काढीन. पण तोपर्यंत काय करायचं तर तुमचा माझ्यावरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही. पण महाराज या घरामध्ये खरंच इतके थांबले नाहीत. आणि त्यानंतर महाराजांनी ज्या खरंच लीला करायला सुरुवात केली ते हळूहळू घरभर फिरणं झालं, त्यांचं कमलमुख झालं, त्यांची मूर्ती झाली. आणि सगळ्यात माझ्या दृष्टीने खूप मौलिक गोष्ट झाली ती इतरांचे प्रश्न ऐकायला सुरुवात झाली. हे जे आमच्यासाठी खूप मोठं म्हणजे त्याला खरंच मिरॅकल होतं की का ऐकताय तुम्ही, कोण सांगणार आहे याचं उत्तर.
काय नाही, फक्त येऊन सांगायचं लोकांनी इथे त्यांचा काय प्रश्न आहे आणि बाकी काय करायचं ते महाराज करणार आहे. आणि जसं जसं लोकांच्याकडनं प्रतिउत्तर यायला सुरुवात झाली की महाराजांना मी ही गोष्ट सांगितली आणि महाराजांनी ती परिपूर्ण केली, त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू संख्या वाढत गेली आणि अनेक ठिकाणून लोक यायला लागली. तोपर्यंत ब्रॉडकास्ट किंवा कॅमेरा किंवा हे चॅनल याचा काही संबंध नव्हता, तरीसुद्धा हे कार्य चालू होतं. लोकांना कळतं फक्त एखाद्या चॅनलवरनं नाही तर खरंच ते कळतं लिलेवरनं, आणि ते खरंच कळतं त्याच्या ताकदीवरनं. त्याच्यासाठी कुठेही प्रोपोगंडा मोठा करण्याची गरज पडत नाही. त्यांचे जे आशीर्वाद आहे हाच प्रोपोगंडा असतो. फक्त त्या स्थानापर्यंत आणण्यासाठी महाराज या माध्यमांचा उपयोग करायला सांगतात की त्यांना सांगा इथे येऊन ही गोष्ट तुम्ही मनमोकळेपणे बोलू शकता. हे सगळं आत्ता परत एकदा आठवण्याचं कारण गुरुपौर्णिमा खरंच हे निमित्त आहे की महाराजांनी ओढून 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 त्यांच्या गुरुचा हात तरी धरण्याची निश्चिती दिली की आता ह्याच्याशिवाय माझं आयुष्यात दुसरा कुठलाही गुरु नाही. मी कुठल्याही माणसाला जाऊन एखादी गोष्ट विचारत नाही. महाराज जर म्हणले की या व्यक्तीला जावं ह्याच्याकडे त्याचं उत्तर आहे, तरच त्या माणसापर्यंत जाऊन आम्ही पोचतो आणि त्या माणसाकडे खरंच त्याचं उत्तर असतं. आणि कदाचित हे महाराजांचं असं स्थान आहे की जसं जसं महाराज येऊन काही गोष्टी प्रश्न विचारल्यानंतर महाराज जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतात तेव्हा मला माहिती असतं की महाराजांनी जेव्हा ते उत्तर दिलेलं आहे तेव्हा निश्चितपणे हा मार्ग तसाच पुढे सरकणार आहे. हां, सगळे भोग सगळ्यांना भोगायचे, प्रश्नच नाही, पण तरीसुद्धा एक शाश्वती असते, विश्वास असतो की महाराजांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पूर्णपणे मार्गी लागतं. काही ना खूप घाई असते, त्यांना लगेच ते उत्तर हवं असतं. मी एखादं काही टाकलं तर त्याच्यावर माझी अजून इच्छा पूर्ण झाली नाही, मग मी परत खाली टाकते, बाबा तुझी वेळ नाही आली. कारण त्यांचं एकच वाक्य आहे, जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत ती गोष्ट होणार नाही. फक्त मी तुला सांगितले ना किती होणार म्हणजे होणार. फक्त महाराजांनी सगळ्यात मौलिक गोष्ट आमच्यासाठी जी दिली ती म्हणजे हिंमत वाढवली, आमची ताकद वाढवली. कोणालाही घाबरायचं नाही आणि कोणी समोर आलं तर त्याला प्रतिउत्तर देण्याची ताकद तुमच्यामध्ये जी निर्माण व्हावी लागते, जी कदाचित शब्दांशिवाय पण प्रतिउत्तर तुम्ही उभे राहिलात तरी समोरचा माणूस डगमगतो, ही ताकद मात्र महाराजांनी दिली. आर्थिक व्यवहार म्हणाल तर एवढी मोठी हालचाल करण्याची गरज नाही वाटली, कारण ते असं झालं की ते न वागताच खूप गोष्टी देत गेले. मग या गोष्टींची गरज आहे का? तर नाही. तुला काय सांगितलं आहे, इथे प्रसाद करायचा आणि लोकांना खायला द्यायचं, आणि जिथे काही कमी पडेल तिथे माझे भक्त आहेत ते तुझ्या तिथे उभे राहतील आणि हे पुढे काम सरकेल. म्हणजे ही जी ताकद स्वामींनी दिली ही आम्हाला गुरु म्हणून खूप मोठी वाटते. आणि जो विश्वास त्यांनी दिला की नाही काहीही झालं तरी माझ्या इथे फक्त उभं राहायचं, माझ्याकडे फक्त बघायचं, मला नमस्कार करायचा आणि माझ्यावर सगळ्यात मोठं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवायचा. आणि तो जो विश्वास महाराजांनी स्वतःहूनच संपादन करून घेतला की माणूस एकटा कोणावरही विश्वास ठेवत नाही, सगळ्यात माणसामधला ड्रॉबॅक आहे. आणि खरंच हा काळ असा नाही आहे की कोणावर तरी पटकन उठून एखादा विश्वास ठेवावा, ही परिस्थिती पण आज कुठे नाही आहे. आपण त्या माणसाबद्दल 4 विचार करतो त्याच्यावर की खरंच हे खरं आहे का खोटं आहे, पण निदान स्वामींबाबतीत हे करायची गरज नाही. स्वामींवर तुम्ही नितांत विश्वास ठेवू शकता आणि तुम्ही स्वतःलाही माहिती आहे, सगळे स्वामी भक्त आहेत त्या सगळ्यांनाही माहिती आहे की स्वामींवर नितांत विश्वास ठेवण्याचा एकच परिणाम होतो आणि तो म्हणजे आपलं चांगलंच होतं. कधी महाराजांच्या सानिध्यात राहून आपलं कधी वाईट होत नाही. हां, कदाचित तुम्ही 10% मागता, महाराज कदाचित 3% देतील, तर त्यांना माहिती आहे की पुढचे 7% तुझ्यासाठी नाही. जे आहे ते चांगलं आहे तेवढंच मी तुझ्या पदरी घातले. आता ते समाधान मानणं हा जो मुद्दा आहे तोही महाराजच शिकवतात. आणि असं नाही आहे की या छोट्याशा गोष्टीत तू समाधान माग, ते नेहमी सांगत तुझं तू कर्म कर आणि तू जसं कर्म करशील आणि माझा आशीर्वाद या सगळ्या गोष्टींनी तू पुढे सरकतोस. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांनी हे मात्र नक्की शिकवलं की माझ्यावरचा अटल विश्वास हा आयुष्याचा पुढचा मार्ग आहे. आत्ताच मी एका दादांना सांगत होते, मी कुठल्याही गोष्टीसाठी आटापिटा नाही करणार. मला ही गोष्ट मिळाली पाहिजे, मला पद हे मिळालं पाहिजे, किंवा मला एखादी वस्तू मिळाली पाहिजे, मला एखादी जमीन मिळाली पाहिजे, मला एखादी गोष्ट मिळाली पाहिजे. त्यांनी मला जवळ घेतलं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला याची आयुष्यात काळजी कधी नाही की मी म्हातारपणी कुठल्या घरात राहू, मला कोण सांभाळेल.
म्हणजे आता आपल्या सगळ्यांना एक काळजी असते, अरे आपली मुलं, म्हणजे मला माहिती आहे माझी लेक मला 100% सांभाळेल, त्यात माझा विषय नाही. पण तरी सुद्धा एक काळजी असते प्रत्येक आई वडिलांना, एका विशिष्ट वय क्रॉस झालं की मी आता एकटा पडणार की काय. कारण त्या मुलांची पण करिअर आहेत, आपण त्यांची करिअर थांबवू नाही शकत किंवा त्यांना एखाद्या गोष्टीपासून थांबवू नाही शकत. पण महाराजांनी तो दिलासा दिलाय की तू आयुष्यात कधी एकटी पडणार नाहीस. जर माझ्या लेकीचे 2 हात असतील तर तुझ्या आजूबाजूला 50 हात असतील. ही जी ताकद महाराजांनी, आणि हीच ताकद तुम्ही लोकांनी पण गृहीत धरा जेव्हा तुम्ही स्वामींच्या घरामध्ये येता आहात. याचा अर्थ हे कुटुंब वाढत चालले. तुम्ही एकमेकांना खाली रांगेमध्ये ओळख असते, तुमची जिन्यातनं ओळख असते. तुम्ही बघता या गुरुवारी ही माझी व्यक्ती नाही आली का ओळखीची, का ग तुझा, तुमच्याकडे तिचा नंबर नसतो पण तिची ओढ असते. याला मीडियाची कम्युनिकेशनची गरज आहे का, तर ती निश्चित नाहीये. ही महाराजांच्या स्थानाची ओढ आहे. आणि तुम्हाला पुढच्या गुरुवारी आले की तुम्ही का ग मागच्या गुरुवारी नाही आलीस तू, या तुमचा खरंच काहीच स्वार्थ नाहीये. तुम्हाला असं वाटतं की ही जी एकता निर्माण झाली, हा जो आपलेपणा निर्माण झालाय, हा जो स्वामींच्या घरातला आपलेपणा आहे, हा तसाच राहावा. आणि हे जे चेहरे पुन्हा पुन्हा दर गुरुवारी दिसतात हे सातत्याने तसेच राहावे. म्हणून या रविवारी सुद्धा आवरताना एक ठराविक टोकीच आवरताना इथे दिसली मला. आणि नंतर मात्र महाराज म्हणले टाक एक कडक एक निरोप माझा. आणि तुम्ही सगळ्यांनी तो निरोप वाचला असेल की 30-30 लोक सेवेला का येतात आणि बाकीचे कुठे असतात. आणि त्याच्यानंतर गंमत अशी झाली की मी काय टाकलं होतं की नाव, पत्ता टाका आणि फोटो टाका. गंमत अशी झाली की नंतर लोक वाढत गेली. मी म्हटलं तुझा फोटो नाही आला याच्यात. तो म्हणला ते निरोप बघून मी काही टाकलंच नाही, मी सेवेला आलो. असं करत करत ती 35-40, म्हणजे मी टेंटेटिव्ह आकडा टाकला होता पण 41 जण, मला वाटतं त्याच्याहून जास्तच लोक असतील, ती या सेवेला हजर होती. आणि त्यांनी हे कार्य पूर्ण केलं. हे कार्य खूपच कठीण होतं. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की ही सेवा होती, खूप म्हणजे खूप प्रचंड काम होतं. पण मला माहिती होतं की हे काम करणं हे फार अवघड नाही आहे. कारण इतके प्रचंड हात एकत्र येणार आहेत. ते एक काकू म्हणून नाही, फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून. आणि हीच ताकद महाराजांनी दिली. म्हणून गुरुपौर्णिमेला महाराजांना एकच विनंती आहे की जो हात गुरु म्हणून तुम्ही आम्हाला दिलाय, त्या आयुष्यात कधी तो हात आमच्या हातातनं काढू नका. माणूस म्हणून आम्ही 100 चुका करणार, आम्ही माचखोरच आहोत, आम्ही आगाऊपणा करणारच आहोत, आमच्यामध्ये अहंकार आहेच आहे, आमचा इगो कुठेतरी जागा होणारच आहे. पण या सगळ्यातनं तुम्ही आम्हाला तारायचंय आणि आम्हाला दूर करायचं नाही. हां, जर तुमच्या सेवेमध्ये पण काही चुका होत असतील आमच्याकडनं, त्यासुद्धा तुम्ही परिपूर्ण तुम्हीच करून घेणार आहात. कारण आम्हाला खरंच माहीत नाही आहे की सेवा करायची म्हणजे नक्की काय करायचं. आम्हाला सेवा म्हणजे एवढंच माहिती आहे की तुमची पूजा करायची, इथे तर वस्त्र घालायची, एखादा अभिषेक करायचा, नामस्मरण करायचं, हीच आम्हाला सेवा माहिती आहे. पण तुम्ही कधी कधी आयुष्यामध्ये एकदम वेगळं काहीतरी काम करून घेता, ही पण एक प्रकारची सेवाच असते. तसं आम्ही हा आता सेवेकरी हा शब्द आपण इथे कधी वापरत नाही. म्हणजे कामगार किंवा काम करणारा अशा गोष्टी आपण इथे कधी वापरत नाही. आपण म्हणतो की महाराजांनी पाठवलेला त्याचा एक दूत, त्याचं कम्युनिकेशन महाराजांनी तुमच्याशी केलेलं असतं, माझ्याशी नसतं. प्रत्येक वेळेस काय भावे काकूंनी बोलवलं म्हणून माणूस येत नाही, तो येतो स्वामींनी मला बोलवलंय म्हणून. आणि हेच आपल्याला अपेक्षित, हेच नातं आपल्याला अपेक्षित आहे. व्यक्ती असो अगर नसो, पण स्वामींशी असलेलं आपलं नातं मात्र अजिबात दूर होता कामा नये, एवढं तर आपण निश्चितपणे करू शकतो. आत्ताही अक्कलकोटची आमची गेलो होतो, तेही खूप सुंदर झालं अक्कलकोटचं. आता आपण चाललंय माहिती नाही कुठे कुठे जायची इच्छा आहे. मी तर गंमत म्हणून सगळ्यांना विचारलं आपण सज्जनगडला जाऊयात का, पण तो गड म्हणला की नाही म्हणतात लोक. त्यामुळे आता पाऊस पण आहे, तर आपण आपल्या या संताची भेट, असं म्हणतात ना, हे संत आहेत, या संताची भेट त्या संताशी घडावी अशी इच्छा आहे. म्हणजे तिथल्याही पादुका सज्जनगडच्या इथे आलेल्या आहेत आणि ज्यांनी त्या आणल्या ती पण एक वेगळी ओढ होती. ते म्हणले की दोघांची भेट घडवणं मला खूप महत्त्वाचं वाटतंय. कारण सगळ्या संतांचं, सगळ्या जे आपल्याकडे महान पुरुष आपल्या ह्याच्यात होऊन गेले, त्यांचं सगळ्यांचं कार्य एकच होतं की लोक कल्याणासाठी त्यांनी कार्य केलं, चांगल्या गोष्टींसाठी, की ज्याला म्हणतात संस्कार आपल्यावर करण्यासाठी हे कार्य केलं. आणि कुठल्याही पिढीमध्ये, म्हणजे मी आज हे अगदी ठामपणे सांगू शकते, कुठलीही पिढी ही बिघडलेली नाही. म्हणजे जर कोणी असं म्हणत असेल की पुढची पिढी बिघडली आहे,
ती बिघडली नाहीये, ती त्यांच्या त्यांच्या गतीने चालली. आता आपल्याला आपली गती आणि त्यांची गती खूप फास्ट आहे, आपण त्यांच्या गतीपर्यंत नाही पळू शकत आहे. म्हणजे याचा अर्थ ते बिघडलेत असं नाही, पण एक संस्काराची छटा त्यांच्यामध्ये निश्चित आहे. कारण ते श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला म्हणा किंवा कुठल्याही संतांच्या दर्शनाला म्हणा, ते निश्चितपणे जात असतात. तर ही जी ओढ असते प्रत्येक गुरुच्या बाबतीतली, ही त्या गुरूंनी निश्चित केलेली असते. म्हणून कधी पुढे आत्ता जर आपल्याला जायची वेळ आली तर मी परत एकदा ग्रुपवर टाकेन की आपल्याला सज्जनगडला जायचं आहे आणि पादुका घेऊन जायचं आहे अर्थातच, आणि आपल्याला गिरनारलाही जायचं आहे, त्याचं पण नियोजन चालू आहे. आणि त्याच्याकरता आपण आपल्या मात्र गाडीने जाणार आहोत, आपण ट्रेननी जाणार नाही. आपल्याला लक्झरी जायची सवय आहे ना महाराजांची, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने ते नियोजन फक्त आत्ता ते नसेल, नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये आपण त्याचं चाललं आहे. कारण आपल्याला पावसात वगैरे ते जायचं नाही आहे. आणि आम्ही बरेचदा असं असतं की मला माहीत नाही, मी बोलते मी चॅनलवर बोलते, पण अनेकदा मी पितृपंधरवड्यामध्ये देवाचं दर्शन करायला जाते. कारण मला माहिती असत की जेव्हा आपण आपले स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा ते आजोबा स्थानावर आहेत आपल्या. तर पितरांचे आशीर्वाद हे तुमच्या पाठीशी खूप मोठे असतात. तर गुरुनी आम्हाला हेही शिकवलं की माझ्यासाठी दिवस हे मौल्यवान नाहीत, माझ्यासाठी तुमचं प्रेम आणि तुमची ओढ ही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. तर आम्ही आत्ता जेव्हा सहज श्रावणातले दिवस बघत होतो की आपल्याला अभिषेक परत श्रावणात करायचा आहे, तेव्हा असं लक्षात आलं की शेवटचा गुरुवार अमावस्येचा येतोय. तर महाराज म्हणले तुम्हाला काय घेणं देणं पडलंय, माझ्या पादुकांचा अभिषेक अमावस्येला पण केला जातो. तर हे जे ज्ञान देतात ना, हे फक्त आपला गुरुच आपलं कान धरून हे ज्ञान देतो. आणि आता यापुढे गुरुपौर्णिमेपर्यंत पुढच्या 3 गुरुवार आपल्या इथे अभिषेक आणि दत्तयाग हे सुद्धा होणार आहे. मध्ये आपण हे काही कारणाने खरं करणार नव्हतो, पण महाराजांनी आजच सांगितलं की दोन्ही गोष्टी दर गुरुवारी आपल्याला एकच बॅच आपण फक्त घेणार आहोत. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इकडे महाराजांच्या पादुकांचा अभिषेक आणि ज्यांच्यामुळे आपण इथपर्यंत जाऊन पोचलो ते दत्तप्रभू यांचाही याग आपण इथे करणार आहोत. तर असं गुरुपौर्णिमेचं एक मनात केलेला विचार आणि महाराजांनीच तो पूर्ण करायचा. आणि आपल्या गुरुशी आणि आपलं नातं अजिबात दूर होऊ द्यायचं नाही, की त्यांच्या चरणी मनोभावे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मा